मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी करत देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं काम केलं तर पाठिंबा देऊ असं म्हटलं होतं। त्यांच्या या वक्तव्यावर फडणवीसांनी नागपुरात प्रतिक्रिया दिली। राज ठाकरे आपल्या भाषणात काही महत्त्वपूर्ण मुद्दे बोलले आहेत, त्यावर आम्ही निश्चितच विचार करू। राज्य चालवत असताना सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचं उद्दिष्ट असल्याचंही फडणवीस म्हणाले आहेत। ते निश्चितपणे राज्य चांगलंच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि राज्य चालवत असताना सर्वांची मदत घेऊन सर्वांना विश्वासात घेऊनच चालवण्याचा आमचा प्रयत्न आहे। मी काल त्यांचं भाषण पूर्ण ऐकू शकलो नाही, पण जेवढं मी ऐकलं त्यात काही महत्त्वपूर्ण मुद्दे ते बोललेले आहेत। निश्चितपणे त्याच्यावर आम्ही विचार करू, जे काही महत्त्वपूर्ण मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत। आणि शेवटी राज्य चालवत असताना सगळ्यांना सोबत घेऊन चालवणं हाच खरं म्हणजे आमचा उद्दिष्ट आहे। मोदींचा उत्तराधिकारी म्हणून फडणवीसांकडे पाहिल्या जात असल्याच्या प्रश्नावर बोलताना मोदी अजून बरेच वर्ष काम करणार आहेत। 2029 चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडे सारा देश बघतो आहे, त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य नसल्याचंही फडणवीस म्हणाले। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचं वेळही आलेली नाही, तसा प्रश्नही नाही।